गायीच्या सानिध्यात असल्यानं असाध्य आजार बरे होतात. त्वचा विकार, मेंदू आजार, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात गायीचे फार मोठे महत्त्व असल्याने गायींची विक्री न करता प्रत्येक केंद्रात गोशाळा कशी निर्माण होईल या दृष्टीनं प्रयत्न करण्याचे आवाहन पशुपालक आणि डेअरी विभागाचे राष्ट्रीय सदस्य गोपालभाई सुतारिया यांनी केलंय. डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित जागतिक कृषी महोत्सवात गोपालभाई सुतारिया यांनी मार्गदर्शन केले. विषमुक्त शेती आणि दुग्ध व्यवसाय हा त्यांचा विषय होता. आयोजक आबासाहेब मोरे, ईश्वेत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ, प्राणी आरोग्य अभ्यासक डॉक्टर उमेश कुंभार यांनी परिसंवादात विचार मांडले. सुतारिया म्हणाले की गायीच्या मृत्यूनंतर ज्या ठिकाणी तिथे अंत्यसंस्कार होतात ती जागा शुद्ध होते. शेतीचे दुष्टचक्र थांबविण्यासाठी माती सशक्त केली पाहिजे. त्या दृष्टीनं उपयोगी ठरणारे गायी आणि गुरे हे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत हे ध्यानात ठेवा. गाय रानात चरत असताना आवश्यक गवतपाला खाते आणि तिच्या दुधापासून आजारी कुटुंब बरे होते हे शाश्वत सत्य आहे. प्रत्येक गोशाळा शास्त्रोक्त असावी. हवेशीर, मुक्त संचार, दोषमुक्त आणि वास्तुशास्त्रानुसार असायला हवी असा सल्ला त्यांनी दिलाय. संजय वायाळ यांनी शेती समस्याग्रस्त का झाली याविषयी माहिती दिली. खजुराच्या शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळू शकते याविषयी त्यांनी उपस्थितांना तांत्रिक माहिती दिली. डॉक्टर उमेश कुंभार यांनी दुग्ध व्यवसायाची माहिती दिली. दूध हे बाय प्रोडक्ट आहे तर गायीचे कालवड हे मुख्य प्रोडक्ट आहे. गायीची गर्भधारणा जार पाडण्यासाठी गायीचा चौक वासरांना पाजला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कृषी प्रदर्शनास गुरुवारी शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, काँग्रेसचे नेते राजाराम पानगव्हाणे यांनी भेट दिली. पालक आहात. जोपर्यंत कुठल्याही व्यवसायामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन येत नाही तोपर्यंत तो व्यवसाय म्हटला जात नाही. मी एक व्यवसायानं पशुवैद्यक आहे, पण आमचा जो पशुवैद्यकीय सेवा देण्याचा जो व्यवसाय आहे हा नेहमी जोडधंद्याशी जोडला जातो. शेती हा मूळ व्यवसाय आणि पशुपालन हा जोडधंदा. पण तुम्ही या ठिकाणी स्टेजवर पाहू शकता, इथं शेतीची बरीच अवजारं ठेवलेली आहेत, पण हे अवजारं उचलण्याचं काम जे करत असतात ते माझे पशु करत असतात आणि त्या पशुला सेवा द्यायचं काम हे माझे पशुवैद्यक करत असतात. तर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी व व्यावसायिक पशुपालक आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज मी ज्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत, मी एक शब्द वापरतोय, संवाद. घरामध्ये जनरली संवाद होत नसतो, मंडळी सांगत असते, पुरुष मंडळी ऐकत असतात. संवाद हा दोघांचा असतो. तर संवादामध्ये मी काही प्रश्नसुद्धा आपणाला विचारणार आहे आणि त्याची उत्तर मला आपल्याकडून अपेक्षित आहेत. तर पशुपालनाचा हा जर व्यवसाय बघायला गेला तर सगळ्या ठिकाणी एकच प्रश्न येतो की दुधाचा धंदा आहे आम्हाला परवडत नाही आहे. दुधाच्या धंद्यामध्ये मार्जिन काय राहत नाही आहे. जे उरतं ते फक्त आम्हाला शेण उरतं. हाच फक्त एक मुद्दा त्या ठिकाणी सगळ्यांच्याकडनं येतो. विषमुक्त शेती आणि शुद्ध गोवंशच्या संदर्भात आपल्याला आज जे काही मान्यवर आलेले वेगवेगळ्या विभागातून, तर त्यांचं मनोगत आणि त्यांचे अनुभव जे निश्चित आपल्या काही प्रातिनिधिक स्वरूपात सेवेकरांना, इथं जे आलेले सेवेकरी शेतकरी असतील, महत्त्व आध्यात्मिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या, पर्यावरणदृष्ट्या सगळ्याच वेगवेगळ्या बाजूने गायीचे जे काही महत्त्व असेल, पैलू असतील ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि गायीशिवाय शेती पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून ह्यावेळेस आपण पशु, गोवंश आणि कृषीचं सत्र विषमुक्त शेती या संदर्भात एक आढावा, कमी वेळात आपण एक चांगला आढावा घेण्याचा आपण आजच्या या सत्रातून प्रयत्न करू. आपल्या मार्गातून गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपले जेवढे केंद्र आहे, आपण प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं केंद्रांना जागा असतील, आपला एक प्रयत्न चालला आहे की त्या ठिकाणी आपण एक गोशाळ्यांचं किंवा गायींचं संवर्धन असा एक आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि त्या ठिकाणी तिथल्या परिसरातल्या, कारण शहरात लोक कुत्रे मांजर पाळतात, त्याच्यावर लाखो रुपये खर्च करतात. मग जर एक गाय जर एखाद्या वार्डात असली आणि त्या गायीला आपण सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेतली, प्रत्येकाने एक दिवस वाटून घेतला,
गाईला एक चाराची व्यवस्था करणं आणि त्याचं शेण गोमूत्रसुद्धा त्या बदल्यात आपण ते प्राप्त करून घेणं. तर अशा पद्धतीने काही चांगल्या संकल्पना आगामी कालावधीत आपल्याला सगळ्यांना राबवायच्या आहे. त्या दृष्टीने आपल्याकडे एक यंत्रणा, आपली सेवेकरी चांगली तयार झाली पाहिजे. आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याला गाईचं महत्त्व सांगता आलं पाहिजे. आणि आपल्या जो काही दिवाळीचा सण येतो पहिला वसुबारस, आश्विन शुद्ध द्वादशी, या दिवशी आपण गाईचं फक्त पूजन करतो. पण आमचं म्हणणं आहे की नुसतं पूजनापुरतं मर्यादित न राहता त्यावेळेस आपण गाईच्या विषयी पूर्ण एक जनजागृती आपण केली पाहिजे. खेती ये साथ में नहीं जोड़ा तो लगभग फेल हो जाते हैं. खाली खेती करी, गाय नहीं रखी तो भी फेल हो जाते हैं. दोनों एक दूसरे के पूरक रहे हजारों साल. हमने समन्वय किया है कि गांव का बच्चा गांव नहीं छोड़े, शहर से ज़्यादा अर्थ उपार्जन गांव से कैसे हो सकता है और सम्मान मिले तो वो गांव छोड़ेगा नहीं. और हकीकत में वो हम कर सकते हैं. और हमने ऑलरेडी पिछले 6.5 साल में 22 राज्यों में बड़ी मात्रा में शिबिर करी है. की बऱ्याच जणांना असं वाटतं की शेती का करावं आणि शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा शेती उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आजकाल बदललेला आहे. त्याची कारणंही तशीच आहे. क्लायमेटिकल चेंजेस आहेत किंवा ज्या परिस्थितीशी दररोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत शेतकऱ्याला किंवा शेती उद्योगाला ज्या समस्या भेडसावतात आणि त्यातनं जसं पाहिजे तसं एक परमनंट इन्कम ज्याला म्हणता येईल ते क्रिएट होत नाही. त्यामुळं या क्षेत्राकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. माझ्याबद्दल थोडंसं सांगायचं तर माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. अत्यंत छोटं गाव, मा जिजाऊचं जन्मस्थान तालुका सिंदखेडा, तिथे माझं एक छोटंसं गाव आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे शाळाही माझी तशी लहानपणी झाडाखालीच झाली. बघता बघता शाळा शिकत असताना माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि माझ्या स्टोरीत जो खरा ट्विस्ट होता तो की मी लहानपणी 4थ्या वर्गात असताना विमान बघितलं आणि माझ्या गुरुजींना विचारलं की मला एकदा तरी विमानात बसायचं. ते म्हणाले हे विमान अमेरिकेला जातं. आणि तिथून खरी माझ्या संघर्षाला किंवा माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 11वी सायन्सला गेलो. 12वी सायन्सला असं लक्षात आलं की 12वी सायन्सला ट्युशन लावावं लागतं, फीस भरावी लागते. तेवढे पैसे नव्हते म्हणून मी ड्रॉपआउट राहिलो. 12वी ड्रॉपआउट राहिल्यानंतर परत गावी आलो. परत शेतीतली सगळी कामं केली कारण आमच्याकडे जेमतेम 4 एकर शेती होती. परत ग्रॅज्युएशन केलं. BA इंग्लिश केलं. सायन्सनं घेतल्यामुळं BA केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि BA इंग्लिश लिटरेचर याच्यामुळं केलं की माझ्या असं लक्षात आलं की अमेरिकेला जायचं तर इंग्रजी यावी लागते. आणि जे खूळ माझ्या मनात घुसलो ते काही करून अमेरिकेला जायचं तर इंग्रजी येण्यासाठी BA इंग्लिश लिटरेचर केलं. BA झालं. आणि त्यानंतर पुन्हा लक्षात आलं की अमेरिकेला डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट जाता, आपल्याला काही जाता येणार नाही. म्हणून एका टॉपमोस्ट कॉलेजमधनं MBA केलं. त्याही नंतर माझ्या लक्षात आलं की MBA केल्यानंतरही मॅनेजमेंटच्या स्टुडंटला एवढा स्कोप नाही जेवढा टेक्निकलला स्कोप आहे. मी